केली जाणारी सुरुवात इथे पाहायला मिळाली. अजूनही चौकार खात्यावरती जोडला गेला नाहीये. फिरोज नेक्स्ट बॉल फॉर अफान. याबी बॅकफुट पंच आहे. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज ऑन. लॉंग ऑफ प्लेअरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत दमदार लगावला गेलेला चौकार अफानच्या बॅटमधून. फिरोज नेक्स्ट बॉल. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आणखीन एक बॅक टू बॅक इथे लगावला गेलेला चौकार. शानदार फलंदाजी अफान कडून पाहायला मिळाली. धावसंख्या 12. पहिले षटक इथे समाप्त. धावसंख्या 12. प्रथम फलंदाजी करत असताना केबी स्टार स्पोर्ट्स संघ. यस स्ट्रायकिंग एंडला राज तोडणकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोमेश. या ठिकाणी रसिका प्रेक्षकांना विनंती आहे, लाईनला जी पट्टी लावलेली त्याच्यावर कोणी जोर द्यायचा नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे जाळ्यापासून थोडं लांब उभं राहायचंय. अंतिम देसाई कृपया सहकार्य करा. मैदानावरती दाखल झाले सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारा, ज्याने अल्पावधीमध्ये आपलं नाव, आपला दर्जा आणि क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय असा हा लोकल बॉय, रत्नागिरीचा उगवता सितारा सोहम बाटकर ऑन दी बार. पहिला बॉल ऑपरेक होता. फिरोज सिद्दीकी असफल. वाईड +1. 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावा म्हणजेच काय, त्या होतील इथे डबल. कारण गोल्डन ओव्हरची ही गंमत आहे. कधी कधी त्याची किंमत पण भोगावी लागते. परंतु यावेळी मात्र 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. सोहम बाटकर टू राज तोडणकर. पुढील चेंडू. यस शानदार टॅप आहे. याबी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. निराश आहे तो याबी सोहम बाटकर. परंतु खुशीचं वातावरण राज तोडणकरकडे असेल. अतिशय अप्रतिम खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळाला. वेट केलं आणि त्यानंतर टॅप केलं. मिड ऑफच्या डोक्यावरून दवडलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळालाय ते 4 धावा. धावसंख्या जम्प झाली आणि पोहोचली याबी 24 या अंकावरती. ज्यावेळी गोल्डन ओव्हर मध्ये चौकार लगावला जातो त्यावेळी 8 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. आणि इथे तर राजने अतिशय अप्रतिम वेल टाइम टॅप केलाय. चान्सच दिला नाही मिड ऑफच्या प्लेअरला. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळालेले 8 धावा. नेक्स्ट बॉल. सोहमला इथे कमबॅक करावा लागेल. पुढील चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅकफुट पंच आहे. गती कमी, चौकाराची हमी. राज तोडणकर कालच्या दिवसाचा हिरो आजच्या रजनीमध्येही करतोय धमाका. अप्रतिम शॉट सिलेक्शन. यावी गती कमी होती. लेग ब्रेक खेळाचा विचार होता. राजने बॉलिंग ऍक्शन ओळखली आणि त्यानंतर वेट केलं आणि त्यानंतर टॅप केलंय. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर आणखी एक. हो सलग 1 नाही 2 नाही तर चौकार लगावले गेले तिथे 3. बोलबाला राजचा. राज या मैदानावरती राज करतोय. 3 चेंडू मध्ये 28 धावा खर्च केलेत. विचार करावा लागतोय सोहमला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सोहम आहे तो हम है असा साई अजिंक्य म्हणतोय. परंतु राज तोडणकर मध्ये दम आहे हे राज तोडणकर इथे सांगतोय. अप्रतिम फलंदाजी राज तोडणकरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार इथे लगावलेत. धावा डबल झाल्यात. पुढील चेंडू. हो याही वेळी क्लासी शॉट. अप्रतिम शॉट सिलेक्शन. 1 सेकंड. नो चान्स फॉर कव्हर. एक्स्ट्रा कव्हर. ओव्हर द हेड बॉल. गोल ऑन बाउंड्री लाईन. 4 रन. धावसंख्या 48 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 12 पाहिली होती. परंतु त्यानंतर सोहमने इथे मात्र 36 धावा खर्च केलेत. महागडं ठरतंय यावेळी सोहमचं षटक. विचार केला जातोय. चर्चा चालले, बातचीत चालले. टप्पा नक्की ठेवायचा कुठे पडलाय मोठा प्रश्न सोहम बाटकरच्या समोर. परंतु राज तोडणकर यावेळी आत्मविश्वासाने लढतोय. आत्मविश्वास ही गुरुकिल्ली म्हटलं जातं आणि ती गुरुकिल्ली यावेळी राजच्या हातामध्ये आहे. चेहऱ्यावरती झळकते. अतिशय अप्रतिम शॉट सिलेक्शन आहे. ज्या दिशेला बॉल टर्न करतोय त्याच दिशेला तो फटकेबाजी करतोय. कोणतीही अक्रॉस द लाईन खेळण्याचा त्याचा प्रयत्न इथे नाहीये. त्यामुळे अतिशय परफेक्ट शॉट सिलेक्शन राज तोडणकरच्या बॅटमधून होताना इथे दिसतंय. सोहम पुढील चेंडू घेऊन. गोल्डन ओव्हर मधील पुढील चेंडू राज तोडणकर साठी. याही वेळी अतिशय शानदार शॉट आहे. बॅक फुट पंच. 1 सेकंड. नो चान्स फॉर मिड ऑन मिड विकेट. 4 रन. धावा 8 संघाच्या खात्यामध्ये.
पुढील चेंडू. हो यस, काय फटकेबाजी केली, जरा जोरदार ठेवा राज तोडणकर साठी. बॅक टू बॅक चौकरांची आतिषबाजी, खूपच महागडे ठरले षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण